आपल्या सर्वांचे राईस टुगेदर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपण अभ्यासित आहोत. आज आपण घटक संच 6 यामधील प्रात्यक्षिक प्रश्न क्रमांक 11 ते 15 बघणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा प्रश्न क्रमांक 11. वर्गीकरणाच्या 2 कृती विद्यार्थ्यांबरोबर घ्या. त्याचा व्हिडिओ करून गटावर टाका व थोडक्यात अहवाल लिहा. तुमच्यासमोर कृती दाखवण्यात आलेल्या आहेत 2. वर्गीकरणाच्या 2 कृती विद्यार्थ्यांबरोबर करण्याची पद्धत. एका चित्र वर्गीकरण आहे ते तुमच्यासमोर दाखवण्यात आलेलं आहे. कशा प्रकारचं आहे तर उदाहरण बघू शकता तुम्ही. त्यानंतर आहे रंगानुसार वर्गीकरण. रंगानुसार वस्तूंचे वर्गीकरण दाखवण्यात आलेलं आहे. यानंतर आपण करणार आहोत अहवाल लेखन. चला तर मग थोडक्यात अहवाल लेखन बघूया आपण. हे जसं तसं आपल्याला करायचं आहे आणि याचा प्रूफ आपल्यापर्यंत ठेवायचा आहे. फोटो असतील, व्हिडिओ असतील, या सगळ्यांचे काढून ठेवायचे आपल्याला, जेणेकरून कोणी मागितल्यास आपल्याला सादर करता येतील. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे. तुलनेच्या 2 कृती विद्यार्थ्यांबरोबर घ्या. त्याचा व्हिडिओ करून गटावर टाका व थोडक्यात अहवाल लेखन करा. तुलनेच्या 2 कृती विद्यार्थ्यांबरोबर करण्याची पद्धत दाखवण्यात आलेली आहे. एक मोठ्या आणि छोट्या वस्तूंची तुलना. साहित्य काय लागणार ते दाखवण्यात आलेलं आहे. कृती दाखवण्यात आलेली आहे तुम्हाला. त्यानंतर बघा 2 नंबर जड आणि हलके वस्तूंची तुलना. साहित्य असतील, कृती असेल, हे तुमच्यासमोर दाखवण्यात आलेलं आहे. जसं तसं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आपण करणार आहोत प्रश्न क्रमांक 12 अहवाल लेखन. तुमच्यासमोर अहवाल लेखन करण्यात येत आहे. कार्यक्रमाचा विषय काय आहे, दिनांक, स्थळ, हे तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहायचं आहे. मी फक्त तिथे ते दाखवलेलं आहे. प्रत्येकाची अंगणवाडीचं नाव वेगळं असणार आहे, तारीख वेगळी असणार आहे, विद्यार्थी संख्या वेगळी असणार आहे. त्यामुळे आपण आपल्या हिशोबाने ते तिथं लिहायचं आहे. त्यानंतर कृती दाखवण्यात आलेली आहे अहवाल लेखनाची. त्यानंतर तुमचं नाव लिहायचं तिथं. आता प्रश्न क्रमांक 13. क्रमवारीच्या 2 कृती विद्यार्थ्यांबरोबर घ्या. त्याचा व्हिडिओ करून गटावर टाका व थोडक्यात अहवाल लिहा. क्रमवारीच्या 2 कृती विद्यार्थ्यांसमोर करण्याची पद्धत दाखवण्यात आलेली आहे. दोन नंबर संख्यानुसार वस्तूंची क्रमवारी. आपण व्हिडिओ पॉज करून प्रश्नाची उत्तरं लिहू शकतात. तुमच्यापर्यंत मी अत्यंत लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या इतर अंगणवाडी ताईंना सुद्धा शेअर करत चला. चला अंगणवाडी ताई, आता आपण करणार आहोत अहवाल लेखन. तुमच्यासमोर अहवाल लेखन दाखवण्यात आलेलं आहे. या पद्धतीचं अहवाल लेखन तुम्हाला करायचं आहे. इथं प्रश्न क्रमांक 13चं उत्तर संपते. प्रश्न क्रमांक 14 तुमच्या समोर येत आहे. वर्गीकरणाच्या 2 कृती विद्यार्थ्यांसोबत घ्या. त्यांचा व्हिडिओ करून गटावर टाका व थोडक्यात अहवाल लिहा. असा आपला प्रश्न क्रमांक 14 आहे. मी तुम्हाला उत्तर दाखवण्यात आलेलं आहे, परंतु प्रश्न क्रमांक 11 आणि प्रश्न क्रमांक 14 दोन्हीही सेम आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 11चे उत्तर आपण 14 मध्ये लिहिलेलं आहे. माझ्या मते तरी मी बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम वाचन साहित्याचा अभ्यास केला. त्यानुसार मला तरी प्रश्न असा वाटत होता की दृश्य अवकाशी शब्दांची समज विद्यार्थ्यांसोबत घ्या. त्यांचा व्हिडिओ तयार करा आणि थोडक्यात अहवाल लेखन करा, असा असायला हवा होता. कारण की त्याच्यामध्ये जे गणनपूर्व संबोध आहेत ते संबोधामध्ये हा टॉपिक आलेला आहे. त्याच्यामुळे माझ्यामध्ये तरी
प्रश्न हा वेगळा हवा होता, त्यांची प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, परंतु आपण आता उत्तर लिहायचं होतं म्हणून आपण आता ते उत्तर लिहिणार आहोत. जसं तसं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 11 आणि 14 सेम आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओला लाईक करत चला, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. काही प्रश्न असल्यास कमेंट्स करायला विसरू नका. यानंतर शेवटचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 15. आकृती 15च्या 2 कृती विद्यार्थ्यांबरोबर घ्या, त्याचा व्हिडिओ गटावर करून टाका व थोडक्यात अहवाल लेखन लिहा. तुमच्यासमोर आता उत्तर येईल, हे तुम्ही उत्तर बघू शकता. आपण काय करतोय, घटक संच 6 मधील एकूण 20 प्रश्न आहेत प्रात्यक्षिकामध्ये, परंतु आपण 5-5चे टप्पे केलेले आहेत, जेणेकरून आपल्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ येईल. नाहीतर जर 20 प्रश्नाचे व्हिडिओ करायचा बसला तर त्याला 2 दिवस जातील आणि आपल्यापर्यंत व्हिडिओ उशीर येईल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने जर आपण केलं तर आपल्याला लिहायलाही सोपं जाईल आणि मलाही आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायला सोपं जाईल. बघा, आपण प्रश्न क्रमांक 15चे उत्तर लिहित आहोत. यानंतर आपण करणार आहोत अहवाल लेखन. यासाठी आपण एक स्पेशल रजिस्टरच करून घ्या, जेणेकरून त्यामध्ये सगळ्या नोंदी राहतील आणि कोणी जर आलं तपासायला तर त्यांना ते दाखवता येईल. थोडक्यात अहवाल लेखन आपण केलेलं आहे. व्हिडिओ पॉज करून आपण प्रश्नाची उत्तरे लिहू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, इतरांसोबत शेअर करत चला. धन्यवाद.